प्रश्न क्रमांक 8. तर सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? तर आपण पाहूया यामध्ये एकूण किती चौकोन आहेत ते. हे पहा, हे एक, हा 2, हा 3, हा मधातला 4, हा वाला एक 5, हा 6 आणि मधला छोटा एक 7, हा 8, हा 9 आणि हा सगळा त्याचं तोंड जे असलेला आहे हा 10वा. म्हणून एकूण 10 चौकोन आहेत. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हा मधातला एक 10. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं 10 चौकोन आहेत. काय करतात विद्यार्थी, हे सर्व मोजतात, पण हा जो मधामध्ये जो मोठा चौकोनवाला आहे हा वाला, तर तो चौकोन तो सोडून देतात. त्यासाठी असा जर प्रश्न आला तर मधातला हा चौकोन सोडायचा नाही, तो पण धरायचा. तर एकूण 10 चौकोन आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील. तर या ठिकाणी प्रश्न 9वा काय म्हटलेला आहे आपल्याला, दिलेल्या आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती? पहा, असे जर डबे आले आपल्याला आणि अशा पद्धतीचे जर चौकोन मोजायचे असतील तर सरळ सरळ काय करायचं की या ठिकाणी नंबर टाकून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि इकडं पण 1 आहे, इथं 2 टाकायचं आणि इथं 3 टाकायचं. आता ह्या आडव्या चौकोनांची अगोदर बेरीज करून घ्यायची. तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि अधिक 6. तर यांची बेरीज काय होते बघा. 2 1 3 3 3 6 4 10 10 5 15 15 आणि 6 21. आता हे उभे आहेत, यांची उभ्यांची पण करून घ्यायची. 1 अधिक 2 अधिक 3 3 आणि 2 5 आणि 1 6. आता 21 आणि 6चा ह्या दोघांचा आलेल्या बेरजांचा गुणाकार करायचा, म्हणजेच 21 गुणिले 6 करायचा. 6 1 6 आणि 6 दुनी 12. म्हणजे आपली चौकोनांची संख्या किती आलेली आहे? 126 चौकोन आहेत या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील. समजलं का? अशा पद्धतीचे कितीही मोठा जरी त्यांनी चौकोनांचा डब्बा आपल्याला दिला तर सरळ सरळ वरच्या ह्याच्यामध्ये 1 2 3 4 असं लिहून घ्यायचे. खाली पण हे 1 2 3 4 हे लिहून घ्यायचे. यांची बेरीज करायची, यांची बेरीज करायची. ह्या बेरजेचा आणि ह्या बेरजेचा नंतर गुणाकार करायचा आणि जे काही उत्तर येईल ते चौकोनांची संख्या राहील. त्या ठिकाणी प्रश्न 10वा काय म्हटलेला आहे बघा. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आता या आकृतीमध्ये आपल्याला किती चौकोन आहेत ते आपण जे पाहिलेले अगोदरचे प्रश्न आहेत त्याच पद्धतीचं आपण काय करून घेऊया. ए, बी, सी आणि डी या पद्धतीचा फॉर्म्युला इथं वापरू आपण. तर आता ए जर घेतला एक अक्षरी याच्यामध्ये तर हा चौकोन आहे एक, हा ए. त्याच्यानंतर हा बी, सी मध्ये त्रिकोण आहे म्हणून सोडून द्यायचं आणि डी. तर हे किती झाले? 3 झाले. आता 2 अक्षरीमध्ये हे ए बी, हा ए बी, त्याच्यानंतर बी सी मध्ये त्रिकोण होतो, सोडून द्या. सी डी मध्ये पण त्रिकोण होत आहे म्हणून ए आणि डी मध्ये चौकोन होतो. ए आणि डी हे किती आहेत? 2 आहेत. तर या ठिकाणी किती झाले? मग पुन्हा दुसरा चौकोन होतो का? नाही होत. 1 2 हे 3, हा वाला 1 आणि हा वाला 1 असे 2. म्हणजे 3 आणि 2 3 अधिक 2 बरोबर किती? 5. म्हणजे या ठिकाणी चौकोनांची संख्या किती आहे? 5 चौकोन आहेत. आपला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. या ठिकाणी प्रश्न 11वा काय म्हटलं आपल्याला की सोबतच्या आकृतीत किती घनठोकळे आहेत? तर बघा हे सोपं आहे. आता या ठिकाणी घनठोकळे मोजण्यासाठी आपल्याला दिसतोय का ठोकळा हा वाला ठोकळा की जो आणि हा म्हणजे हा एक आहे पूर्ण, त्याच्या मागे त्याच्या बाजूला ठेवला हा दुसरा आणि हा तिसरा आहे. म्हणजे हा 1 हा 2 आणि हा 3 म्हणजे हा 3 ठोकळे अशा लाईनमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे या लाईनमध्ये किती ठोकळे आहेत? 1 2 3. तसंच या ठिकाणी ह्याच्या सोबतीला लागूनच हे पण 3 ठेवलेले असतील मधल्या लाईनचे आणि इकडच्या लाईनचे हे 3च ठेवले असतील याच्या बाजूला इकडं 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 हे 3 3. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा एक ठोकळा, म्हणजेच इथं एक ठोकळा आहे, इथं एक ठोकळा, इथं म्हणजे ह्याही लाईनमध्ये 3 आहेत, याही मधल्या लाईनमध्ये 3 आहेत, याही लाईनमध्ये 3 आहेत आणि वरती बघा सरळ सरळ दिसतो हा ठोकळा आपल्याला. हा वाला एक, त्याच्यानंतरचा हा वाला ठेवलेला आहे, हा वाला ठेवलेला आहे 3. म्हणजे इथे 3 आहेत आणि इथे मध्ये 3 आहेत आणि
वरती 3 आहेत. सरळ सरळ वरच्या बाजूला जर बघितलं तर हा एक ठोकळा, हा एक ठोकळा, हा एक ठोकळा. हे 1 2 3 इथे 1 2 3 इथे 1 2 3 म्हणजे 3-3चा थर लागलेला आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे इकडच्या साईडला 3, या मधल्या साईडमध्ये तसेच 3 ठेवलेले आहेत आणि ह्या साईडमध्ये असे हे 3 ठेवलेले आहेत. हे मधल्या साईडचे 3, हे ह्या साईडचे 3 म्हणजे सगळीकडे 3-3चे ठोकळे ठेवलेले आहेत. आता हे 3 हे किती वेळा आलेले आहेत बघा बरं आता. 3 हे 1 2 3 4 5 6 7 8 9. 3 हे 9 वेळा आलेले आहेत म्हणजेच 9 गुणिले 3 9 त्रिक 27. तर या ठिकाणी किती ठोकळे असतील आपल्याकडं मग या ठिकाणी तर 27 ठोकळ्यांची संख्या 27 आहे. समजलं का? मग ठोकळ्यांची संख्या ही 27 आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. या ठिकाणी आपल्याला प्रश्न 12वा, सोबतच्या रचनेमधील ठोकळ्यांच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठे आहेत? तर या ठिकाणी बघा आपल्याला ही आकृती दिलेली आहे. तर ह्या आकृतीमध्ये आपण या ठिकाणी बघा पायऱ्यांसारखं म्हणजे पायऱ्या दिसल्यासारख्या दिसतात का तुम्हाला? तर 1 2 3 आणि 4 अशा पायऱ्या चढलेल्या दिसत आहेत. आता मग आपण भिंत बांधलेली आहे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणची भिंतीचा हा पहिला पृष्ठभाग राहणार आहे. इकडचा पूर्ण भिंत ही. तर तिकडच्या साईडला ती भिंत आहेच. म्हणजे त्या ठिकाणचा दुसरा पृष्ठभाग आहे. असाच जो पूर्ण आहे तो तिकडूनही तो पूर्ण आहे दुसरा आणि पाठीमागून भिंतीचा भाग म्हणजे हा तिसरा आहे आणि खाली जो आपण जमिनीवर रचलेला थर आहे तो चौथा पृष्ठभाग आहे. म्हणजे 4 पृष्ठभाग झाले. आता समोरचा पृष्ठभाग राहिलेला आहे पण तो पायऱ्यांच्या स्वरूपात आहे. म्हणून हा 5वा पृष्ठभाग, हा 6वा, हा 7वा, हा 8वा, हा 9वा, हा 10वा आणि हा 11वा आणि वरचा जो भाग आहे तो 12वा. असे एकूण किती पृष्ठे आहेत मग या ठिकाणी? तर 12 पृष्ठे आहेत या ठिकाणी. कळालं का? पृष्ठे कसे मोजायचे? अगोदर आपण त्या आकृतीला निरीक्षण करायचं. त्या आकृतीचा एक भाग, तो तिकडून दुसरा भाग, पाठीमागून तिसरा भाग आणि खाली तळव्याचा चौथा भाग आहे. वरचा पण आपल्याला धरायचा आहे 5वा भाग. आपण त्या ठिकाणी हा जरी 5वा धरला असता, हा 6वा, हा 7वा, हा 8वा, हा 9वा, हा 10वा, 11 आणि 12. आपण इकडून मोजत गेलो म्हणजे 12 आहे. तर या आकृतीला किती पृष्ठे आहेत? तर 12 पृष्ठे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील.